उन्हाळ्यात विदर्भामध्ये ज्वारीच्या पिठाची आंबील होत असते, रोज होत असते आणि रोज हा नाश्ता म्हणून होते. तर या ज्वारीच्या पिठामध्ये थंडपणा असते आणि शरीर थंड राहावं आणि पौष्टिक आहे अशी ही आंबील मी तयार करत आहे. तर ही वाटी आहे, या वाटीने ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि ते 24 तास भिजत घातलेलं आहे. करायच्या 24 तास आधी भिजत घातलेलं आहे. ते थोडंसं फसफसते आणि आंबट अशी चव येते, त्याच्यामुळे आणि टेस्टी होते. त्याची पौष्टिकतेमध्ये वाढ होते. तर आज मी या ज्वारीच्या पिठाची आंबील तयार करत आहे. परत एकदा सांगते, या वाटीने वाटीभर पीठ घेतलेलं आहे आणि ते 24 तास आधी भिजत घातलेलं आहे. आणि या गंजामध्ये मी 2 लोटे पाणी घेतलेलं आहे. आपला जो साधा लोटा असते, या साध्या लोट्याने 2 लोटे पाणी घेतलेलं आहे. ते उकळायला ठेवत आहे. उकळताना हे झाकून ठेवलं की लवकर उकळतं. पाणी उकळलेलं आहे. मी हे आंबवलेलं पीठ ह्याच्यात टाकत आहे. मीठ टाकत आहे 2 चमचे चवीप्रमाणे. थोडं काळं मीठ आणि 1 चम्मच जिरं पावडर. आंबील पातळ छान वाटत असते आणि ही कमी गॅसवरती ठेवून द्यायची शिजायला, मंद आचेवरती. कधीही झाकून ठेवू नका, नाहीतर ती उतू जाते. म्हणून अशी उघडीच ठेवायची कमी गॅसवरती. शिजायला हिला अर्धा तास लागतो, शिजू द्यायची. अशी ही ज्वारीच्या पिठाची आंबील तयार झालेली आहे. ही उन्हाळ्यामध्ये विदर्भामध्ये रोज नाश्ता म्हणून केली जाते आणि शरीर थंड ठेवते. गरमी खूप होत असते, तर हे आणि थोडं आंबवल्यामुळे त्याची चव अजून छान येते. नक्की करून बघा. आणि मुलांना याच्यात तिखट नसल्यामुळे मुलांना, ज्यांना वयस्कर लोकांनासुद्धा ते छान असते. आंबील म्हणून तुम्ही ज्वारीचं सूप म्हणूनसुद्धा याचा वापर करू शकता. अशी ही आंबील आहे. नक्की करून बघा आणि उन्हाळ्यामध्ये घेत राहा, म्हणजे शरीर आतून थंड राहतं. गाजर टाकलेलं आहे याच्यामध्ये, पत्ताकोबी टाकलेली आहे, टमाटर टाकलेलं आहे, कांदा टाकलेला आहे, शेंगाचे तुकडे टाकलेले आहेत, कोथिंबीर टाकलेली आहे या सूपमध्ये. ज्वारीच्या आंबीलमध्ये त्यावर टाकलेले आहे 2 पुदिन्याची पानं. असं हे ज्वारीच्या पिठाचं सूप तयार आहे. तुम्ही लहान मुलांना, मोठ्यांना, सगळ्यांना देऊ शकता. आंबील पण पिता येते आणि असं मिक्स करून तुम्हाला पाहिजे ते सिमला मिरची टाकू शकता, काकडी टाकू शकता. असं मिक्स करून हे सूप तयार झालेलं आहे ज्वारीच्या पिठाचं. उत्तम आणि पौष्टिक.